आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। शेंदूरवादा गट व गुरुधानोरा गणामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हा परिषद शेंदूरवादा गट क्रमांक 44 मधून महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विधाटे सचिन रामकिसन निशाणी कमळ, तसेच पंचायत समिती गुरुधानोरा गण क्रमांक 87 मधून सौ रोडगे सुरेखा अरुण निशाणी धनुष्यबाण यांच्या प्रचारार्थ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रचार सभेला छत्रपती संभाजीनगरचे खासदार माननीय संदीपानजी भुमरे साहेब, माजी आमदार माननीय अण्णासाहेब माने पाटील, श्री अरुण रोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी माजी सभापती मारुती साळवे, विलास रोकडे, सुनील सोळस, कैलास खोमणे, सुभाष टरगळे, जमील पटेल, तुकाराम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते। महायुतीच्या माध्यमातून विकास, विश्वास आणि प्रगतीचा संकल्प जनतेसमोर मांडण्यात आला। उपस्थितांनी उमेदवारांना भरघोस पाठिंबा देत विजयाचा निर्धार व्यक्त केला। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना, फेना। खासदार संदीपानजी भुमरे साहेब आहेत। साहेब, काय सांगणार आहात? अजित दादा आपल्यात नाहीये व तुम्हाला त्यांच्या सोबत काम करण्याचा कसा अनुभव आला असेल? अजित दादा यांचं अपघाती निधन झालं। अजित दादा एक नेता, म्हणजे रोखठोक बोलणारा नेता हा आपल्यातून निघून गेलेला आहे। आणि अजित दादा सोबत मला 25-30 वर्ष काम करण्याचा योग आलेला आहे। आणि अजित दादाकडे अनेक वेळा मी कामानिमित्त गेलो। अजित दादांना कधी पक्षपात, कधी कोण कोणत्या गटाचा आहे, कोण कोणत्या पक्षाचा न पाहता अजित दादा जो येईल त्याचं काम करायचं, असा एक चांगला नेता आपल्यातून निघून गेलेला आहे। याचं दुःख मला, महाराष्ट्राला याचं दुःख झालेलं आहे। याचं जे दुःख झालं, हे दुःख मला वाटतं त्यांना सावरण्याची ईश्वर त्यांना, कुटुंबाला ताकद देऊ, हीच मी श्रद्धा आहे। तसेच आता डीएमसी कंपनी आपल्या पैठण भागात आपण मोठ्या प्रमाणात आणल्या, तसेच आपल्या स्थानिक भूमिपुत्राला काम लावणार का, रोजगार देणार का? मग आता मला एक सांगायचंय की ज्या काही कंपन्या आपण 1 लाख कोटीच्या आणल्या, हे स्थानिक भूमिपुत्रालाच नोकऱ्या मिळणार आहे। तर माझी एकच विनंती आहे की स्थानिक भूमिपुत्रांना सुद्धा आता जे प्रशिक्षण चालू आहे त्याच्या सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे, या मताचा मी आहे। पंचायत समिती जिल्हा परिषद इलेक्शन चालू आहे, तसेच आपण मतदाराला काय आवाहन करणार? मतदाराला एकच करणार की जिल्हा परिषदला कमळाला मतदान करा, पंचायत समितीला धनुष्यबाणाला मतदान करा, हेच आव्हान मी करणार आहे। रोडगे साहेब पंचायत समितीसाठी आपण उभा आहात। येणाऱ्या काळात आपल्याला जर जनतेने निवडून दिलं तर आपण काय काम करणार? जेवढं जनतेने निवडून दिल्यानंतर त्यांचे उपकार हे माझ्यावरती नेहमी राहणार। त्यांच्या उपकारातून पाय उतार होण्यासाठी, त्यांच्या जीवनात विकास होण्यासाठी जेवढ्या पंचायत समितीच्या काही ज्या स्कीम असतात, पंचायत समितीची योजना असतात, त्या जवळजवळ त्यांच्या घरापर्यंत आणण्याचा मी प्रयत्न करेल। सर्वांना चांगला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। कुठलाही वशिला न लावता, कुठलाही काही त्यामध्ये किंतु परंतु न करता त्यांना सुलभ योजना कशा भेटतील यासाठी मी प्रयत्न करेल। आणि येणाऱ्या काळात आता आपल्या आजूबाजूला गाव खेड्यामधले तरुण मुलं, होतकरू मुलं, त्यांना शिक्षणाचं हे असेल, शाळेचं हे असेल किंवा कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात आहे आपल्याकडे, तर त्यांना कंपनीमध्ये आपण कामगारासाठी काय करू शकता? आता सांगायचं म्हणजे आत्ताच मान्य खासदार साहेबांनी आपल्या या बिडकीन सारख्या या साध्या ग्रामीण भागामध्ये अतिशय मोठ्या कंपन्या या ठिकाणी आणलेल्या आहे। धीरूभाई अंबानीची सून आपल्या या बिडकीन MIDC मध्ये 4 दिवस मुक्कामाला होत्या। यावरून तिथलं पोटेन्शियल आपल्या तरुणांनी सुद्धा हे ओळखावं, तिथं किती मोठा रोजगार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी ओळखावं। त्यांना जसे कुशल कामगार लागतात, ती योजना, त्या प्रकारचं प्रशिक्षण मी पंचायत समितीतर्फे ठरवल।
पंचायत समितीतर्फे मी देण्याचा त्यांना प्रयत्न करेल. आणि एक मुलगा कधी नोकरीला लागला तर त्याचं संपूर्ण घर सुधारतं, त्याचं संपूर्ण कुटुंब सुधारतं. आणि त्याला नोकरी कशी लागल, त्याला त्या स्थानिक लोकांना रोजगार त्या ठिकाणी कसा भेटेल, स्थानिक लोकांसाठी त्या कंपनीचे दरवाजे कसे एक मुलाखत असती, त्या मुलाखतीची एक प्रकार असतो. त्यांना एखादा जर त्यांना ITI होल्डर पाहिजे असेल, एखादा त्यांना लाईटमन जर पाहिजे असेल, तो जर लाईटमन ITI होल्डर त्यांना कशा प्रकारची मुलाखत देऊन त्या ठिकाणी लावा लागतो, त्या प्रकारचा विद्यार्थी घडवण्यासाठी मी स्वतः पंचायत समितीमधून त्याला त्या ठिकाणी प्रशिक्षण देईल. महिलांना अनेक छोटे मोठमोठे उद्योग त्या ठिकाणी उभारता येईल असं प्रशिक्षण मी त्या MIDC मध्ये त्यांना रोजगार भेटावा या हेतून त्यांना देईल. अशा प्रकारचं मी या ठिकाणी पंचायत समिती मार्फत काम करेल. तसेच महिलांनाही रोजगार वाटावा यासाठी आपण काय करणार? महिला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल.